परवा पप्पा फणस घेऊन आले होते तेव्हा तो पूर्ण पिकला नव्हता, म्हणून तो तसाच ठेवला होता. पण आज फणस छान पिकला आणि दिवसभर घरभर त्याचा गोड सुगंध दरवळत होता. संध्याकाळ झाली. पप्पा फणस कापत होते. मी आणि दीदीने पप्पांना फणस कापायला लावला. फणस उघडताच त्याचे सोनेरी गरे पाहून तोंडाला पाणी सुटलं. आणि इकडे आई दिवाबत्ती करत होती. फणसाचा सुगंध आणि दिवाबत्तीचा प्रसन्न माहोल, त्यामुळे घरात वेगळीच मजा आली होती. फणस खाताना आईला अचानक आठवलं, अगं आठळं जमा करून ठेव. कोकणात फणसांच्या बियांना आठळं म्हणतात. या आठळी राख किंवा माती लावून वाळवून ठेवतात. नंतर त्याची भाजी केली की खूप छान लागते. सुकटाच्या भाजीत आठळं घातली की चव अजूनच वाढते. उपवासाच्या दिवशी उकडलेल्या आठळींना मिरची, जिरे आणि खोबरं घालून खाल्लं तरी खूप चविष्ट लागतात. फणस इतका गोड होता की बघता बघता आम्ही बरेच गरे संपवले. तर फणसाचे 2 प्रकार असतात, कापा फणस आणि बरका फणस. कापा फणसाचे गरे थोडे टणक असतात, त्यामुळे ते चावून खायला लागतात. तरी मात्र कापा फणस जास्त आवडतो. बघता बघता पप्पांनी अर्धा फणस फोडला आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला. तुम्हाला कापा फणस आवडतो की बरका फणस ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या घरी आठळींची भाजी किंवा उकडलेल्या आठळी खातात का हेही आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.